जरा मागे या, जरा मागे, थोडं मागे या दादा. हो दादा, थोडं मागे या ना जरा. थोडं थोडं हात टाकून बसा.
काय नाही, सगळ्यांना सुखी ठेव बस हेच मागणं आहे आमचं. जे आले त्यांना सुखात समृद्धीने आणि भरभराटीने राहू दे. मी सांगायला गेल्यानंतर जसं माझ्या वडिलांनी मला शिकवलं तेव्हापासून माझं देवाचं आणि माझं भरपूर मोठं नातं आहे ना. मी पहिल्यापासून देवाचं करते आणि आता पण आमच्याकडे गणपतीची स्थापना झालेली आहे. त्याचं पण आम्ही गणपतीचं खूप मोठ्या ह्याच्याने करतो. मी रत्नागिरीची इथली स्थायिक आहे. माझं सासर गावडे आंबेरे. ऐकून आहे की सगळ्यांच्या पावते नवसाला पावते सगळ्यांच्या पाठीशी उभी राहते. आम्ही पण इथेच मुंबईतच राहतो, इथले दादरमध्येच राहणार आहे आणि आमचं साधं सासर भडे रत्नागिरी. आम्ही दरवर्षी आमच्याकडे पालखी हवी. दादानी आमच्या प्रवीण पाटील दादानी आमचा हा पुढाकार घेऊन यावर्षी पालखी आमच्या इथे या वाडीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो खूप यशस्वीपणे त्यांनी तो प्रयत्न पार पाडला आहे. तर आमची इच्छा आहे की दरवर्षी बाई आमच्या देवीला हीच विनंती आहे की त्यांनी जो वारसा घेतला आहे तो त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवावा, बस एवढीच इच्छा आहे. मी IIT पवईवरून आली आहे. माझ्या चुलत भावाने मला मेसेज टाकला होता की म्हणजे अशी पालखी येणार आहे म्हणून. तेव्हा म्हणजे मी माहेरवासीन आहे, तर मी म्हणजे खूप आनंदी आहे आम्हाला इथे दर्शन मिळाल्याबद्दल. माझे म्हणजे भाग्य असं वाटतं. म्हणजे बरेच दिवसांनी आम्ही दर्शनाला आलेलो आहे इकडे पालखी समोर. आम्ही ना इथून सैतान चौकीवरून आलो, पण आम्ही डोरल्यातली दाखादेवी जवळची आहे. हो, मग आनंद वाटतो. खूप बरं वाटलं मला बघून, कारण 2 वर्ष आम्ही गेलोच नाही म्हणून मी धावत पळत आली इथे. हो, काय सुख द्या एवढाच, दुसरं काय मागणं मागू बाबा, आणि मुलाचं लग्न होऊन दे एवढाच मागणं मागणार. विश्वनाथ बोरकर. माझं नाव उमा. आमचं गाव ढोरला. मी विरारून आले. माझं माझ्या माहेरची पालखी आहे. आशा सखाराम बंडे नाव आहे माझं. सासर माझं दापोली शिरवणे. हां, हो. नाही, सर्वांना सुखात ठेवा एवढंच. गावी म्हणजे मी लहानपणापासून गावीसुद्धा गेले नाही. मला परीक्षेच्या वेळेलाच ही पालखी येते, त्याच्यामुळे कधीच जायला मिळालं नाही. हे पहिल्यांदाच दर्शन आहे माझं. हो, जोराने. आणि आता लग्न झाल्यापासून आम्ही आमच्या गावी जातो दापोईला. आमचं तिथे मानाचं घर आहे. पहिली पालखी आमच्याच दरवाजात येते. बुवड आमच्या इथे आहे. बुवड रामचंद्र दानाजी बुवड. मी विरार. खर्डेवाडी मेरवी. अमृता विनोद खर्डेवाडी मेरवीतली मी. दादर ईस्टला सासर आहे. हो, खूप बरं वाटलं ॲक्च्युली. ज्यांनी म्हणजे गाववाल्यांनी आणि इकडच्या लोकांनी जो काही हा उपक्रम चालवला आहे त्याच्यासाठी मी त्यांची शतशः आभारी आहे. कारण इकडच्या लोकांना गावी जाणं ह्या गर्दीतून शक्य होत नाही, मुलांना घेऊन सगळ्यांनाच नाही होत. तर त्यांच्यासाठी आईने आम्हाला इथेच दर्शन दिले, त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे. मी खारवरून आली. सासर प्रीती प्रकाश गव्हाळी. डोरल्यातून हां, डोरला. आणि माहेर शिवारांबेरे कातलवाडी. रामचंद्र लाखण आहे ना त्यांची. हां, चांगलं वाटतं. 3 वर्ष गेली होती, 3 वर्षापूर्वी गेली होती. त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू झालं तर मग गेलेलोच नाही. हां, चालेल ना. देवीजवळ काय नाही, सर्वांना सुखी ठेव बस, दुसरं काही नको. आम्ही वसईवरून. प्रणाली चेतन गुरव. रत्नागिरी गावडे आंबेरे. गावचीच देवी आम्हाला भेटायला आली. सगळ्या घरच्यांसाठी सुख समृद्धी सुखी ठेव आणि पोराबाळांसाठी सगळं. गावी मी 2 वर्ष गेली. आता हिला घेऊन जायचं होतं तर देवीच आमच्या भेटीला आली. आम्ही नालासोपारनं आलो, नगिंदासपाडा. निलेश जयवंत गुरव, शिवार आंबेरे, आमचीच गावडे आंबेरे. आम्हाला आनंद आहे. हो, आम्हाला जायला भेटत नाही गावाला, त्या प्रॉब्लेम असतो म्हणून. आता आमची देवी आम्हालाच भेटायला आली इथं मुंबईमध्ये. आणि आज आमचा चांगला दिवस आहे. आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आज.
मी त्यांची मिसेस. नमस्कार. माझं माहेरचं इकडचं नम्रता निलेश गुरव, सासरचंच नम्रता निलेश गुरव, माहेरचं मीना माझं नाव. खूप म्हणजे खूप देवीने दर्शन दिल्याने खूप आनंदाचा दिवस. आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे, 23 मार्च. किती वर्ष आले? 15 वर्ष झाले. माझी पोरगी 14 वर्षाची आहे. परीक्षा दिली. छान वाटते. माझं नाव वासुदेव तांबे लाखन. हां, आम्ही दादरहून आलो. गाव आमचं शिवार आंबेरे, लाखनवाडी आंबेरचे आम्ही. कसं वाटलं तुम्हाला तर एवढं वर्ष हो बरं वाटतं. आणि हे आम्ही पहिल्यापासूनचे आहे ना, महेकरवाडी आणि हे देवस्थान ते आमच्या पूर्वज होतं तेव्हापासूनचं हे आहे. आणि आम्हालाही बरं वाटतं कुठे आलो तर इथे देवस्थानचं आमचं घाट होते. आणि ही महेकरवाडी म्हणून अजूनपर्यंत ती तशीच राहिलं आहे. तिथे कोणी हे योगायोग आहे देवची. आमचं नाव गणपत गोपाळ खर्डे. आम्ही गाव आमचं मिरवी. हां, मिरवी फाटा. एकदम वर्ष हो व्यवस्थित छान वाटलं. हो गावी जाताना हो काय छान प्रसन्न वाटतं. ते आपल्या मनात भावना श्रद्धा असल्यामुळे आपल्याला ते मिळू शकलं आणि मिळालं हे माझं समाधान. हां, माझं नाव पुरुषोत्तम जगन्नाथ अभ्यंकर, गावडे आंबेरे, रत्नागिरी. हां, मी गावडे आंबेरे गावचा खोत, शिवार आंबेरे, दाबेल आंबेरे 3 गावचा खोत आहे. सगळं देवस्थान जे आहे माझ्याकडे असतं. आणि ही जी आमची ग्रामदेवता आहे ही विश्वेश्वर, श्रीदेवी विश्वेश्वर, जुगाई देवी, जाखाई देवी, हे 3 देवस्थान आमचे आहेत. त्या 3 देवांची मी पालखी आहे. त्याच्यात अधिक 2 बाकी देवता आहेतच. एक लिलूबाई, एक मानुबाई आहे आणि दुसरी बंदीजाई म्हणून आहे. अशा सगळ्या देवतांची पालखी आहे. आणि ह्या ज्या देवता आमच्या जे नवस आम्ही करू त्या देवतांना ते नवस सगळ्यांचे परिपूर्ण होतात. म्हणजे कुठला नवस माझा राहत नाही बोललेला असेल तो. नमस्कार, माझं नाव राम सारंग. माझं गाव गावडे आंबेरे आहे. आणि आपल्या गावडे आंबेरे विभागात जे पालखीचं महत्त्व आहे ते गावातल्या लोकांना माहीत आहे आणि मुंबईतल्या लोकांनाही माहीत आहे. आणि ते
महत्त्व मुंबईतल्या लोकांना पटवून देण्यासाठी की ज्या लोकांना गावी जाता येत नाही अशा लोकांनासुद्धा त्या देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही पालखी मुंबईला आणण्याचं प्रयोजन केलेलं आणि त्या प्रयोजनामध्ये आम्ही आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आमचे सर्व पदाधिकारी उत्तमरित्या काम करत आहेत. त्यामुळे हा सोहळा एक वेगळ्या प्रकारचा मुंबईमध्ये लोकांना पाहायला मिळतो आहे. साहेब, अडचणी तशा आहेतच, कारण आत्ता लोकसभेची जी निवडणूक होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे त्या नियमांचं पालन करावं असं आम्हाला आदेश आहेत. तर त्या पालन करताना थोडंसं आमची पण तारांबळ उडालेली आहे. त्याच्यातून मार्ग काढत आम्ही यशस्वीकडे वळलेलो आहोत आत्तापर्यंत तरी. देवीने आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि आमची देवी असंच आम्हाला आणि सर्व भक्तांना साथ देईल किंवा आशीर्वाद देईल असंच आम्हाला नेहमी वाटत असतं. माझं नाव दीपक लाखन, पावस आंबेरी पंचक्रोशी पालखी उत्सव मंडळाचा मी सचिव आहे. मी मुंबई मंडळाचा मी सचिव आहे. आमचे जे उत्तमराव अभ्यंकर आहेत त्यांनी ही जेव्हा संकल्पना मुंबईकरांसाठी ठेवली, एक कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम करायचा याचं एक चॅलेंज आमच्यासमोर आव्हान समोर होतं. आमच्या जवळ 5-6 गावातले इथे मंडळी आहेत, भाविक मंडळी आहेत. तर 3 गावांचा हा मी प्रोग्राम ठरवला. 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्च असा 3 दिवसाचा हा कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम होता. 21 तारीखला आम्ही भांडुपला होतो. 22 तारीखला म्हणजे काल आम्ही वरळी कोळीवाडा वरळी गाव संपूर्ण झालं आणि आज आमचा शेवटचा सांगता समारोपाचा हा दिवस आहे. आज आम्ही दादर या ठिकाणी आहोत. आज हा आमच्याजवळ रात्री 12-12:30 हा कार्यक्रम आहे. आमचं याचं कनेक्शन, हा कार्यक्रमाचं कनेक्शन आमची जे गावाला जे मूळ आहे, आमचे होळी आहे त्या ठिकाणी आम्हाला तिथली शेड्यूल ॲडजस्ट करून आमचे जे गावचे मानकरी आहेत, उत्तमराव अभ्यंकर आणि बाकी सगळ्या मंडळी हे ॲडजस्ट करून त्या टाईम स्पॅनमध्ये बसवलेलं शेड्यूल आहे. त्याच्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रोग्राम साधारण 1 वाजता आमची पालखी परत गावाकडे प्रस्थान करेल. उद्या आमचे सकाळी त्या ठिकाणचे मानकरांचे 2-3 घरं घेऊन आमची रंगपंचमीच्या दिवशी आमची 2 ठिकाणी होळी असते. याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. तर जाखादेवीच्या या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो. तर जवळजवळ 4,000 ते 5,000 लोक त्या ठिकाणी येतात. आम्ही सर्व भाविकांना विनंती करतो की इथे ज्यांना शक्य नाही त्यांनी, कारण आमची प्रायोरिटी गावाची आहे. पण कालानुरूप असं होतं आहे की आमचे सगळे लोक जे आहेत वेगवेगळ्या कारणास्तव जॉबमध्ये व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना गावाला जाता येत नाही आणि म्हणून त्या लोकांना, त्यांच्या परिवारांना ही होळी काय आहे, पालखी काय आहे, तिथले देवी कुठचे आहेत ह्याची कन्सेप्ट आजच्या ह्या मुलांना माहिती व्हावे. त्यातले आध्यात्मिक जो कन्सेप्ट आहे तो सर्वांसमोर यावा असा हा कन्सेप्ट आम्ही दोन्ही मंडळांनी, गावचे मुख्य मंडळ आणि आमची मंडळ आहे यांनी तो राबवला. सगळं काय असं नाही की जेणेकरून तिचा जेव्हा उत्सव असतो तो उत्सव तूच पार पाडून घ्या आमच्याकडून. कुठच्याही प्रकारचा भांडणचा दाखला होता कामा नये. आणि आता जसं मगाशी ते आमचे बोलले ना की गावात आमचा उत्सव होतो. काय उत्सव होतो की होळीचा 4,000 ते 5,000 माणसं असतात. एकही दिवस त्या दिवसामध्ये की एक वेळ त्यातली कुठची भांडणतंटा तिथे काही होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणतो की देवी आमची जागृत आहे, देव आमचा जागृत आहे. अजिबात भांडणतंटा तिथे होत नाही. चांगल्या प्रकारे उत्सव पार पडतो. माझं नाव अनंत पेजे. शिवारांबेरे, दाबेळांबेरे, गावड्यांबेरे या तिन्ही गावचे प्रमुख मानकरी, 1 नंबरचे मानकरी पेजे, पण त्यांना गावकार म्हणतात. आणि जे या वर्षात जे काय कार्य होतं गावाचं ते पहिलं आमच्या हातूनच होतं. लक्षात आमच्या पिढीने आजपर्यंत ती लावलं आहे. तिथपर्यंत आम्ही ते अजून पण अनुकरण करते त्याचं. आणि आमच्या हातून जे काय देवाचं काम होतं ते अजून देवाने सर्व गावाचं रक्षण केलेलं आहे अजूनपर्यंत. आणि असंच याच्या पुढे सुद्धा आम्ही देवाला विनंती करतो सर्व गावाचं रक्षण करावं. आम्ही तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत आणि असंच आमच्या हातून कार्य हो असं आम्हाला तू आशीर्वाद द्यावा. आई जाकादेवी ही समुद्रात आमच्या माशा जाळ्यात सापडलेली आहे आणि तिचं जे काय तिची जी काय पूजा होते, समुद्रपूजा ही आमचे खारे बांधवांकडून होते. आणि ही देवी जी आहे ही समुद्राची पूजा करण्यासाठी त्यामध्ये जे पाटी असते, पाग असते, ही सगळी तिची म्हणजे कौल घेऊनच ते विचारलं जातं आणि त्याची पूजा केली जातं. आणि हे आमच्या खारवी बांधवांना
समुद्रात सापडले असल्यामुळे ती आमची सर्व मच्छीमारांची देवता आहे आणि ह्या देवीने आम्हा सर्व मच्छीमार बांधवांना आणि तिच्या इतर सगळ्या भक्तांना माईरोषणींना सासूने सगळ्यांनी सांभाळून घेऊन ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते पूर्ण व्हावे अशी देवीचरणी प्रार्थना करतो आणि ते माझे 2 शब्द पूर्ण करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.